सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळा असला की आपण सगळेच पाणी, थंड पदार्थ, फळं याकडे लक्ष देतो. पण एक गोष्ट कायम दुर्लक्षित राहते आणि ती म्हणजे आपल्या घरातलं अन्न खरंच सुरक्षित आहे का? आणि नसेल तर ते ओळखायचं कसं? कारण खरी भीती फक्त बाहेरच्या स्ट्रीट फूडमध्ये नाही आहे, ती आपल्या स्वतःच्या किचनमध्ये आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अन्न खराब झालं हे तुम्हाला कदाचित दिसणारही नाही, त्याचा वासही येणार नाही, पण तरीही ते तुमच्या शरीरासाठी विषासारखं काम करू शकतं. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा त्या अदृश्य धोक्याबद्दल आहे जो दररोज आपल्या घरातल्या किचनमध्ये तयार होतोय आणि आपण नकळत तो खातोय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. साधारणतः आपल्या सर्वांच्याच घरी एक गोष्ट केली जाते. दुपारी जेवण बनवलं, थोडंसं खाल्लं आणि उरलेलं अन्न तसंच गॅसवर किंवा किचनमध्ये ठेवून दिलं, नंतर खाऊ असं म्हणून. पण त्या दरम्यान त्या अन्नामध्ये काय होतं हे फार कमी लोकांना माहिती आहे. उन्हाळ्यातलं तापमान 30 ते 35 डिग्री सहज असतं आणि या तापमानात बॅक्टेरिया म्हणजे जंतू मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात. विशेषतः भात, बिर्याणी, दूध, दही, मांसाहारी पदार्थ, आमटी अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये. याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी जंतूंना वाढण्यासाठी परफेक्ट वातावरण देतात आणि हे जंतू फक्त वाढत नाहीत तर ते अन्नात टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक तयार करतात. आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की मग अन्न पुन्हा गरम करून खायचं, पण मग यातला धक्कादायक भाग असा आहे की हे टॉक्सिन्स तुम्ही अन्न पुन्हा गरम केलं तरीही नष्ट होत नाहीत. म्हणजे तुम्हाला वाटतंय की गरम केलंय, सुरक्षित आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही विषच खाताय. आता इथे खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा नियम येतो, 2 तासांचा नियम. याचा अर्थ तसा फार सोपा आहे. शिजवलेलं अन्न 2 तासांपेक्षा जास्त बाहेर ठेवायचं नाही. आणि जर बाहेरचं तापमान 32 डिग्रीपेक्षा जास्त असेल, जे भारतात उन्हाळ्यात खरं तर खूप नॉर्मल आहे, तर हा वेळ अजूनच कमी होऊन तो फक्त 1 तासावर येतो. म्हणजे तुम्ही बनवलेलं अन्न जर वेळेत फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर ते दिसायला ठीक असलं तरी ते आतून धोकादायक बनलेलं असतं. आणि खरं तर हीच सगळ्यात मोठी चूक आपण करतो. ठीक दिसतंय, खराब झालंय असं वाटत नाहीये म्हणून खातो, पण एवढ्या वेळातही अन्नात जमा झालेले बॅक्टेरिया आपल्याला दिसत नाहीत आणि तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. आता इथे अजून एक मोठा गैरसमज आहे की अन्न पुन्हा गरम केलं की सगळं ठीक होतं, पण असं नाही आहे. काही बॅक्टेरिया असे असतात जे आधीच अन्नात विषारी घटक तयार करून ठेवतात आणि हे घटक इतके स्ट्रॉंग असतात की उकळून गरम करून सुद्धा नष्ट होत नाहीत. म्हणजे कालचं अन्न आज गरम करून खाणं हे कधी कधी तुमच्या आयुष्यासाठी रिस्क बनू शकतं. विशेषतः भातामध्ये बेसिलस सिरियस नावाचा जंतू खूप वेगाने वाढतो आणि त्याने तयार केलेलं टॉक्सिन खूप धोकादायक असू शकतं. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जंतू येतात कुठून? तर उत्तर खूप साधं आहे, आपल्याच छोट्याशा चुका. आपण कच्चं आणि शिजवलेलं अन्न एकाच चाकूने कापतो, हात व्यवस्थित न धुता स्वयंपाक करतो, चिरलेली फळं उघड्यावर ठेवतो, उरलेलं अन्न तासंतास बाहेर ठेवतो आणि हे सगळं करताना आपल्याला वाटतं की काही होत नाही, पण प्रत्यक्षात प्रत्येक चूक म्हणजे बॅक्टेरियाला आमंत्रणच आहे. सॅल्मोनेला, ई कोलाई, स्टॅफिलोकोकस, कॅम्पिलोबॅक्टर हे सगळे जंतू अशा छोट्या चुका केल्यामुळे आपल्या अन्नात पोचतात. महत्त्वाचा भाग म्हणजे अन्न खराब झाले हे नेहमी लक्षात येत नाही. काही वेळा त्यांचा वास बदलतो, रंग बदलतो, चिकट होतं, पण अनेक वेळा तर अन्नात काहीही बदल दिसतच नाहीत. म्हणजे खाताना ते नॉर्मलच लागतं, पण काही तासांनी अचानक उलट्या, जुलाब, ताप सुरू होतो. सुरुवात साधीशीच वाटते, थोडीशी पोटदुखी वगैरे होते, पण नंतर शरीरात पाणी कमी होणं, अशक्तपणा, चक्कर येणं आणि काही केसेसमध्ये परिस्थिती याहूनही गंभीर होऊ शकते. लहान मुलं, म्हातारी माणसं आणि गर्भवती महिलांसाठी हा धोका अजून जास्त असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. फळांच्या बाबतीत स्पेसिफिक सांगायचं झालं तर रिपनिंग केमिकल्सचा आजकाल सुळसुळाट उठला आहे. म्हणजेच फळ लवकर पिकवण्यासाठी वापरले जाणारे धोकादायक केमिकल्स जे सरळ शरीरावर परिणाम करू शकतात. आजकाल काही व्यापारी सर्रासपणे कच्ची फळं लवकर पिकवून चांगली आणि परफेक्ट दिसावी म्हणून त्यात कॅल्शियम कार्बाईड सारखं केमिकल वापरतात. शिवाय त्यात एरिथ्रोसिन नावाचा रंगसुद्धा इंजेक्ट करतात. हे केमिकल्स फक्त बाहेरून फळ सुंदर दाखवतात, पण आतून ते खरं तर विषासारखं काम करतात. फळांसाठी वापरल्या जाणाऱ्या या केमिकल्समध्ये कॅल्शियम कार्बाईडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस सारखे टॉक्सिक घटक असू शकतात, जे शरीरात गेल्यानंतर उलट्या, जुलाब, डोकेदुखी, चक्कर आणि गंभीर केसेसमध्ये नर्वस सिस्टीमवर सुद्धा परिणाम करू शकतात. काही केसेसमध्ये तर हे कॅन्सरचं कारण सुद्धा ठरू शकतात. एरिथ्रोसिन डाय हा दुसरा धोका, जो टरबुजासारखी फळं लाल दिसावी म्हणून वापरला जातो, पण हा डाय म्हणजे एक प्रकारे रंग शरीरासाठी खूप विषारी असतो. ॲलर्जी, थायरॉइड प्रॉब्लेम्स आणि लॉंग टर्ममध्ये कॅन्सरचा धोका यामुळे वाढू शकतो. इतकंच नाही, काही ठिकाणी ऑक्सिडोसिन किंवा इतर ग्रोथ केमिकलसुद्धा वापरले जातात, जे किडनी, लिव्हर आणि मेंदूवर परिणाम करू शकतात. पण मग या सगळ्यावर उपाय काय? तर खरं सांगायचं तर उपाय खूप साधे आहेत, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. घरी अन्न बनवल्यानंतर शक्यतो 1-2 तासात फ्रीजमध्ये ठेवा. मोठ्या भांड्यात गरम अन्न तसंच ठेवू नका, त्याऐवजी लहान सपाट डब्यांमध्ये ठेवा, त्यामुळे ते पटकन थंड होतं.
चिरलेली फळं उघड्यावर ठेवू नका, ती लगेच खा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. कच्चं आणि शिजवलेलं अन्न वेगवेगळ्या भांड्यात आणि वेगवेगळ्या चाकूने हाताळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर अन्नाबद्दल थोडाही डाऊट असेल तर ते फेकून द्या, कारण अन्न वाया जाऊ नये हा विचार कधीकधी तुमच्या तब्येतीवर खूप महाग पडू शकतो. फळांमध्ये हे फळ केमिकलयुक्त आहे हे कसं ओळखायचं, तर जर टरबूज खूपच परफेक्ट दिसत असेल, आतून पूर्णपणे एकसारखा लाल रंग असेल, पण चव फिकी असेल किंवा विचित्र वास येत असेल, त्याच्या आतमध्ये पांढऱ्या किंवा पिवळ्या रेषा दिसल्या किंवा कापल्यावर पाण्यात टाकल्यानंतर पाणी लाल झालं, तर ते इंजेक्ट केलेलं फळ आहे असं समजून जा. उन्हाळ्यात फळं खाताना थोडी काळजी घेणं, फळं नीट धुवून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की फूड पॉयझनिंग हा काही मोठा दुर्मिळ आजार नाही आहे, तो खरं तर आपल्याच रोजच्या सवयींमधून तयार होतो. आणि त्यासाठी काही मोठी नाही तर एक छोटीशी चूकसुद्धा पुरेशी असते. फूड सेफ्टीविषयी अजून कोणकोणते उपाय तुम्हाला माहिती आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.